भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ताधारी महायुतीचे तीन बिनीचे खांब. मात्र तीन पक्ष म्हटलं की राजकारणातल्या तीन वेगवेगळ्या तऱ्हा आल्या, तीन वेगवेगळ्या विचारसरणी आणि तीन वेगवेगळ्या महत्वाकांक्षा. या तिन्ही पक्षांकडून आपापलं वेगळेपण टिकवून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सरकार चालवणं अपेक्षित आहे. मात्र या तिन्ही पक्षातले नेते खांद्याला खांदा लावण्याऐवजी एकमेकांचे पाय खेचण्यामध्ये धन्यता मानत होते. म्हणूनच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडली. आणि या बैठकीत काय काय घडलं बघूया ही इनसाइड स्टोरी. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकमेकांना डिवचणं सोडणार? निधी वाटपावरनं महायुतीतली अंतर्गत धुसफूस थांबणार? अर्थ खात्यावरचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडला की अजून कायम आहे? गणेशोत्सवाच्या तोंडावर महामंडळ वाटपाचा श्रीगणेशा होणार? प्रश्न अनेक आहेत, मात्र यातले बरेचसे मार्गी लागले. सोमवारी रात्री महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीसाठी हजर होते. सोबतच अर्धा डझन मंत्री आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांची सुद्धा हजेरी होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीचे तीन प्रमुख घटक पक्ष. पण या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याची स्पर्धा सुरूच असते. मात्र यापुढे महायुती एकसंध ठेवण्यासाठी कोणतेही नेते एकमेकांवरती टीका करणार नाहीत असं समन्वय समितीच्या बैठकीत निश्चित झालंय. अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही. महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील, महायुती एकसंघ राहील, महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही, याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. निधी वाटपावरनं महायुतीतली धुसफूस ही मोठी डोकेदुखी. मात्र या डोकेदुखीवर तोडगा काढण्यासाठी समन्वय समितीमध्ये एक फॉर्म्युला निश्चित झालाय. निधी वाटपावरनं मतभेद असल्यास कोणता तोडगा? निधीवरून महायुतीत मतभेद उद्भवल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढण्याच्या सूचना महायुतीच्या बैठकीत दिल्या गेल्या. आयुक्तांना मतभेद मिटवण्यात अपयश आलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्यस्थी करतील. तसंच निधीवरनं मतभेद निर्माण होऊ नयेत म्हणून समन्वय समितीच्या पातळीवरती सुद्धा प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित केला. खास करून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांचा निधी भाजपने अडवल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अधोरेखित केला. यावरती मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलंय आणि त्याचबरोबर समन्वयासाठी आपण पुण्यातील भाजप नेत्यांशी चर्चा करू असं देखील म्हटलंय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माननीय पालकमंत्र्यांना आत्ता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे. 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे. 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे. 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे. आणि त्यामुळं आता कुठलाही सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठेही आता त्या ठिकाणी स्कोप नाही. देवाभाऊंच्या सरकारला जवळपास 1 वर्ष 9 महिने पूर्ण झालंय. मात्र महामंडळांचं वाटप अद्याप न झाल्यानं बरेचसे नेते आणि पदाधिकारी अजूनही वेटिंगवर होते. मात्र ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण येत्या महिन्याभरात महामंडळ वाटपावरती शिक्कामोर्तब होणार आहे. जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळाचे सदस्य आहेत. यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा, याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण
असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे. महामंडळाच्या वाटपाबाबत महानिर्णय. महामंडळ वाटपासाठी भाजप 48%, शिवसेना 29% आणि राष्ट्रवादी काँग्रेस 23% हा फॉर्म्युला निश्चित झालाय. कुठल्या पक्षाला कुठलं महामंडळ याचा निर्णय घेण्यासाठी आधी 2 बैठका होतील. ज्या महामंडळाचे अध्यक्ष मंत्री असतील त्या महामंडळात 2 उपाध्यक्ष पदं तयार होतील आणि उपाध्यक्षपदी अध्यक्षांचा पक्ष सोडून इतर 2 पक्षातल्या नेत्यांची वर्णी लागेल. महामंडळांच्या सदस्य यादीचा आराखडा 15 दिवसात ठरवला जाईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, महापालिकेच्या झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. अनेक कार्यकर्त्यांनी त्यामध्ये आपलं योगदान दिलं. काही लोकांना आम्ही पक्षाची तिकीटं देऊ शकलो, काही लोकांना देऊ शकलं नाही. काही लोकांना आम्ही कमिटमेंट केलेले आहेत की तुम्हाला ह्या जिल्ह्यावर ह्या ठिकाणी घेण्यात येईल किंवा राज्यस्तरीय ह्या नियुक्त्या देण्यात येईल. तर त्यासाठी ती समन्वय समितीची बैठक होती आणि लवकरात लवकर पुढल्या महिन्यातच माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. या बैठकीत निधी वाटपाचा समतोल नाही असे सुरू नाही बघा, थोड्याफार प्रमाणात काही थोडंसं इकडे तिकडे ते होतंच, परंतु शेवटी सक्षम आहेत आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. योग्य तो तोडगा त्या प्रकरणी काढतील. महायुतीतल्या समन्वयासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. आता या पुढाकारानंतर तरी महायुतीमधली धुसफूस थांबणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बैठकांच्या पलीकडे जाऊन पावलं उचलावी लागणार हे पाहावं लागेल. अजय माने आणि निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.